महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 ज्योतिनिबंध. महात्मा फुलेंनी ज्योतिनिबंध हे पुस्तक लिहिलेले नाही. तसेच मित्रांनो, महात्मा फुले यांची साहित्य संपदा कोणकोणते हे पण लक्षात असू द्या. 1 तृतीयरत्न, 2 शेतकऱ्याचे आसूड, 3 सार्वजनिक सत्यधर्म, 4 सत्सार, 5 छत्रपती शिवाजीराजे यांचा पवाडा, 6 इशारा, 7 गुलामगिरी आणि 8 ब्राह्मणाचे कसब. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न आहे, नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले मित्राचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 एकनाथ शिंदे. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे पहिले अध्यक्ष हे एकनाथ शिंदे हे आहेत. तसेच मित्रांनो, मित्रा या संस्थेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. मित्राचं लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. नीती आयोगाच्या धर्तीवर 20 ऑक्टोबर 2022 रोजी मित्रा ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्राचा उद्देश आहे कृषी संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण आणि उद्योग क्षेत्रावर विशेष लक्ष ठेवणे. तसेच मित्रांनो, मित्रा या संस्थेचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे, उपाध्यक्ष आहेत अजय आशर आणि डॉक्टर राजेश क्षीरसागर. आणि मित्रांनो, मित्रा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत प्रवीण परदेशी. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, मित्रा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे प्रवीण परदेशी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात. पुढील प्रश्न आहे, पुण्याचे प्लेग कमिशनर रॅडची हत्या कोणी केली? पुण्याचे प्लेग कमिशनर रॅडची हत्या कोणी केली? हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 अनंत कान्हेरे. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅडची हत्या हे अनंत कान्हेरे यांनी केली. पुढील प्रश्न आहे, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 वर्धा. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. तसेच मित्रांनो, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ठिकाण होते वर्धा येथे. आणि मित्रांनो, हे संमेलन वर्धा येथे दुसऱ्यांदा भरवण्यात आले होते. तसेच मित्रांनो, 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कालावधी होते 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान. आणि मित्रांनो, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. 8 नोव्हेंबर 2022 रोजी या संमेलनाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली होती. तसेच मित्रांनो, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते दत्ता मेघे आणि आयोजक होते विदर्भ साहित्य संघ. पुढील प्रश्न आहे, जीएसटी दिवस केव्हा साजरा केला जातो? जीएसटी दिवस केव्हा साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1 जुलै. जीएसटी दिवस हे 1 जुलैला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 भालचंद्र नेमाडे. हिंदू या कादंबरीचे लेखक हे भालचंद्र नेमाडे हे आहेत. पुढील प्रश्न आहे, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 बाबा आमटे. आनंदवन या संस्थेची स्थापना हे बाबा आमटे यांनी केली. तसेच मित्रांनो, बाबा आमटे यांचे मूळ नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार सुद्धा लक्षात असू द्या. पद्मश्री हे पुरस्कार 1971 साली मिळालेला आहे. रमन मॅग्सेसे पुरस्कार 1985 साली मिळालेला आहे. पद्मविभूषण 1986 साली मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, गांधी शांतता पुरस्कार हे 1999 साली मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, आनंदवन या संस्थेचे ठिकाण हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे.
पुढील प्रश्न आहे 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर रवींद्र शोभणे. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे डॉक्टर रवींद्र शोभणे हे आहेत. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला? शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 सातारा. शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ हे सातारा या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. पुढील प्रश्न आहे कोणते राज्य देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य ठरले आहे? कोणते राज्य देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य ठरले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 गोवा. गोवा हे राज्य देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य ठरले आहे. पुढील प्रश्न आहे ई सायकलला प्रोत्साहन देणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे? ई सायकलला प्रोत्साहन देणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 दिल्ली. ई सायकलला प्रोत्साहन देणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे दिल्ली बनले आहे. पुढील प्रश्न आहे भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 बॅडमिंटन. भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 ग्रॅमी पुरस्कार. भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या ग्रॅमी पुरस्कार हे संगीत या क्षेत्रामध्ये दिला जातो. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नेमबाजाने पॅरा वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकून विश्वविक्रम केला आहे? खालीलपैकी कोणत्या नेमबाजाने पॅरा वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकून विश्वविक्रम केला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 अवनी लेखरा. अवनी लेखरा या नेमबाजांनी पॅरा वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकून विश्वविक्रम केला आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.